पक्षानं परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू असं गणेश नाईक यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता गणेश नाईक यांनी टीका केली आहे। पक्षानं सूट दिली असती तर ठाण्यातही भाजपचा महापौर झाला असता असं गणेश नाईक यांनी म्हटलंय। कल्याण उल्हासनगरमध्ये भाजपचा महापौर झाला असता असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलंय। किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना यांचे नामनिशाण साफ करून टाकू। मी आजपर्यंत बोलतो पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो। काय बोललो आम्ही आदेश मानतो। मनाला नाही न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केले नाही पक्षाकरता पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे। माझं म्हणणं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जर खुल्ली जर दिली असती तर भारतीय जनता पक्षाचा एकट्याचा सुद्धा वापर होऊ शकला। कल्याणमध्ये सुद्धा एकट्याचा होऊ शकला, उल्हासनगरमध्ये होऊ शकला, नवी मुंबईत झाला, बँगलोरमध्ये झाला। तर ठाणे कल्याणमध्ये भाजपच्या घोड्यांचे लगाम खेचली गेली असं गणेश नाईक यांनी म्हटलंय। ठाणे कल्याण उल्हासनगरमधील भाजप कार्यकर्ता खुश नाही असं वक्तव्यही गणेश नाईक यांनी केलंय। युद्धात जिंकलो आणि तहात हरलो असं कधी होत नाही। गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर नाव न घेता निशाणा साधलाय। अखिल ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या घोड्यांचे लगाम खेचली गेली, कल्याणमध्ये सुद्धा लगाम खेचली गेली। आता ठीक आहे ही अखिल भारतीय पक्ष भाजप आहे, पक्षाला जे अभिप्रेत आहे ते देशामध्ये राज्यामध्ये आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्हावं। आणि एकदा भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष एकदा आदेश आला का तो पाळला जातो, म्हणजे कोणाच्या मनात इच्छा असू वगैरे नसतो। आणि माझं तर म्हणणं आहे की या ठिकाणी ठाण्याला कल्याणला इव्हन उल्हासनगरला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची परवड झाली की ठाण्यातला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा खुश नाही, कल्याणमधला कार्यकर्ता खुश नाही, उल्हासनगरला मध्ये कार्यकर्ता खुश नाही। नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांना गॅरंटी होती की निगोशिएशन आम्ही युद्धात जिंकलो आणि तात हारलो, कधी असं होतच नाही। बाब अशी की मोदीजींच्या ह्या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं देशाच्या जनतेला एक संघ करायचा